Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026 चा पेपर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट MBBS कॉलेज किती मार्कापर्यंत मिळू शकतं. तर या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मागील 3 ते 4 व्हिडिओला महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. अशाच प्रकारे तुमचं प्रेम व विश्वास बालाजी एज्युकेअर सोबत राहू द्या. तुमच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच मदत करू. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट देण्यासाठी आपण व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप तयार केलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांनी तो कम्युनिटी ग्रुप फुल होण्या अगोदर जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या A to Z ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या अगदी फ्रीमध्ये दिल्या जातात. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप फुल होण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता आपण जो काही आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं त्या संदर्भाने माहिती घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सर्वे आपण 1000 विद्यार्थ्यावर घेतला होता त्यानुसार मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रात ओपन कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो. आता या ठिकाणी आपण ओपन, EWS, OBC आणि SCBC कॅटेगरीचा महाराष्ट्रात एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील ती माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे. जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना जर 530 ते 540 या मार्क दरम्यान मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल. या मार्कच्या रेंजमध्ये ±5 मार्क तुम्ही धरून चालू शकता. जर आपण रीनीट 2026 चा विचार केला तर हा पेपर नीट UG 2025च्या तुलनेत थोडा सोपा होता. परंतु जी काही 3 मे रोजी नीट परीक्षा झाली होती त्याच्या तुलनेमध्ये हा पेपर खूप अवघड आलेला आहे. त्यामुळे जो कट ऑफ आहे तो या मार्कच्या रेंजमध्येच राहू शकतो. पुढे आपण जर OBC कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर हा कट ऑफ देखील 530 ते 540 या मार्क दरम्यान राहील. जे विद्यार्थी SCBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांचा 525 ते 535 व जे विद्यार्थी EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 515 ते 525 या मार्कच्या रेंजमध्ये महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल. या कट ऑफमध्ये 5 ते 10 मार्काचा फरक पडू शकतो, कारण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेज ॲड होत असतात. तसेच अनेक विद्यार्थी ऑल इंडिया कोटामार्फत एम्स, जिपमर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे हा जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे यापर्यंत जर तुमचे मार्क येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु 5-10 मार्क कमी येत असतील तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. जो काही तुमचा ऑल इंडिया रँक आहे तो येऊ द्या. त्यानंतरच आपल्याला 100% क्लॅरिफिकेशन मिळेल की किती मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तुर्तास हा जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे याचा अंदाजा घेऊन तुम्हाला माहिती मिळालीच असेल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती मार्काच्या रेंजपर्यंत विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं.
पेड काउन्सिलिंगमध्ये अचूक रजिस्ट्रेशन व जी काही तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती वैयक्तिक पार पाडून दिली जाते. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. तुमच्या मार्कानुसार योग्य त्या कॉलेजमध्ये तसेच तुमच्या बजेटमध्ये प्रवेश मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना नीट UG 2026 करिता बालाजी एज्युकेअरची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज अन्यथा या नंबरवर कॉल करून पेड काउन्सिलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.